केळवणासाठी. तर दुसऱ्या केळवणाची इथं तर प्रतीक्षाने खूपच सारी तयारी करून ठेवलेली होती. पायऱ्यांपासूनच तिने फुलांचं डेकोरेशन वगैरे केलेलं होतं, खूप सारी सजावट केलेली होती. तर गाईज बघू शकता घरामध्ये एंट्री केलेली आहे. फुलांचं डेकोरेशन किती भरपूर केलेलं आहे आणि अशा पद्धतीने इथं बसलो केळवणासाठी. केळवणसाठी बोलावताना मला कोणच विचारत नाही केळवणाला काय बनवू, कारण सर्वांनाच माहिती आहे की मला बिर्याणी खूप आवडते आणि तशाच पद्धतीने हिने सुद्धा मला बिर्याणी आणि ग्रेव्ही वगैरे सगळं पद्धतशीर जेवण बनवलेलं आहे. आणि तसंच तिने मला रबडी पण बनवली. तर सुरुवात आपण स्वीटनेस म्हणजेच रबडी खाऊन सुरुवात केलेली आहे. तसेच आमचे पाहुणे यांनी सुद्धा स्वीट चारून मला केळवणाला सुरुवात केलेली आहे. तर बघू शकता तुम्ही किती छान पद्धतीने बिर्याणी बनवली आणि बिर्याणी खरंच खूप छान होती. आम्हाला ही सुद्धा बिर्याणी खूप आवडली. आणि त्यानंतर आमचा मानपानाचा कार्यक्रम झाला. केळवणाचा कार्यक्रम आणि मानपान झाल्याच्या नंतर आम्हाला झाला होता खूप उशीर. प्रतीक्षाला आणि प्रिशाला आम्ही केलं बाय बाय. ती आमच्या मागच लागली होती, रडायला लागली होती. पाहुण्यांनी तिला कसं तरी समजावलं आणि ती हसून आम्हाला बाय करायला लागली. हसून 2-3 ब्लँकेट्स तिने दिल्या आम्हाला आणि आम्ही निघालो आमच्या घरी. आम्हाला तिथून निघायला वाजले 10:30. घरातून आम्ही निघलो होतो 1 वाजता. आज 2 ठिकाणी केळवण असल्यामुळे पोट तर झालं होतं फुल, पण थोडं आईस्क्रीमची कमी होती म्हणून आम्ही काही आईस्क्रीमची डिमांड केली आणि मोठ्या पप्पांनी आमची ती डिमांड पूर्ण केलेली आहे. आईस्क्रीम लोणावळ्यामध्ये आम्ही घेतली आणि घरी पोहोचायला आम्हाला झालेले आहेत 11:48. तर अशा पद्धतीने आपलं आजचं केळवण झालेलं आहे. पुढचं केळवण बघायचं असेल तर आपल्या पेजला फॉलो करा. बाय बाय.